नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. एकापाठी एक दोन WD आहेत. सध्या उत्तर भारतात असलेला WD कमजोर स्वरूपामध्ये आहे. आणखी एक नव्याने WD येणार आहे. महाराष्ट्रावर स्थानिक ढगांचा मोठा प्रभाव तयार झाला आहे आणि त्यामुळे काल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. काल मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट देखील झालेली आहे. तासगाव आणि सांगलीच्या अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट नोंदली गेली. सोलापूर जिल्ह्याच्याही दक्षिण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात काल गारपीट आणि पाऊस झालेला आहे. काल तयार झालेलं पावसाळी वातावरण हे काल उशिरापर्यंत रात्री सुरू होतं. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार भारताच्या मध्य भागावर म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश या सर्व भागात उष्णतेची लाट राहणार आहे. दक्षिण भारताच्या कोस्टल भागामध्ये देखील उष्ण दमट लाट आहे. शिवाय दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये यामध्ये रायलसीमा, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या भागात दक्षिणेकडून अजूनही पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 तारखेला पावसाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होईल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा आणि झारखंड या भागात उष्णतेची लाट राहील. परंतु महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. हवामानात 22 तारखेला विशेष बदल नाही. 23 तारखेलाही दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अंदाज कायम आहे. काल देखील भारतामध्ये उष्णतेची लाट बऱ्याच भागात कायम होती. काल महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय हवामान खात्याने त्याची नोंद घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील पावसाची नोंद या ठिकाणी आलेली आहे. किरकोळ पाऊस कर्नाटक आणि उत्तर कर्नाटक, तेलंगणामध्ये दाखवण्यात आला आहे. ओरिसामध्ये दाखवण्यात आला आहे. उत्तर आणि पूर्व भारतातही पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. फेस मॉडेलनुसार आपल्याला आज मराठवाड्याचा दक्षिणी भाग, थोडंफार उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात देखील वातावरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या भागात GFS मॉडेलने पुढील 23 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे. 24-25ला थोडं उघडीप असली तरी 26, 27, 28, 29 सुद्धा पावसाचा अंदाज कायम आहे. भारतात उष्णतेची लाट कायम असून महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात अजूनही जवळपास 42 ते 44 अंश सेल्सिअस तापमान जात आहे. साधारण हे वातावरण 23 ते 24 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 24 तारखेला पावसाचं प्रमाण कमी असल्याने भारतामध्ये उष्णतेची लाट तीव्र राहील. विदर्भामध्ये साधारण 24-25ला उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता आहे. पुढे मात्र पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडं महाराष्ट्रातील उष्णतामान कमी होण्यास मदत होईल. आयकॉन मॉडेलनुसार आपण जर 24 तारखेपर्यंतचा म्हणजे 5 दिवसाचा एकत्रित अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये या भागात पाऊस होण्याची शक्यता अजून कायम आहे. आणि या भागामध्ये म्हणजे आपण या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या काही दक्षिणी भागामध्ये, साताऱ्याच्या काही भागामध्ये, पुण्याच्या पूर्व भागामध्ये किंवा पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये आणि दक्षिण अहिल्यानगर, धाराशिव दक्षिण आणि दक्षिण लातूरमध्ये पावसाची शक्यता आहे. बाकी ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थिती असेल. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आयकॉन मॉडेलने पुढील 5 दिवसात पावसाचा अंदाज दिला आहे. ECMWF मॉडेलनुसार अंदाज जर बघितला तर आपल्याला फारसा पावसाचा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही. केवळ या भागामध्ये ECMWFने पावसाचा अंदाज दिला आहे आणि यामध्ये पुण्याचा काही भाग आहे, साताऱ्याचा भाग आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्गचा पूर्व भाग आहे. बाकी महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आली, विशेष पाऊस दाखवलेला नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये तुरळक पावसाच्या नोंदी होऊ शकतात.
सध्या जे महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता पुढील कालावधीमध्ये आहे, त्यामध्ये खास करून आपल्याला या भागामध्ये थोडी पावसाची नोंद होताना दिसणार आहे. तर मुख्य जो प्रभाव आहे तो या भागामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सध्या पावसाचं वातावरण हे या जिल्ह्यापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे. सध्या गडचिरोलीच्या काही भागामध्ये पावसाची नोंद होते, त्यामुळे हे लक्षात घ्या. आपण बघतो साधारण या भागामध्ये आज थोडा रत्नागिरीचा पूर्व भाग, सिंधुदुर्गचा पूर्व भाग, अगदी बेळगावपर्यंत पावसाची शक्यता आहे. सांगलीचाही काही भाग यामध्ये असणार आहे. आज काही प्रमाणात लातूर, धाराशिव, सोलापूर भागामध्ये देखील पावसाची नोंद होण्याची शक्यता आयकॉन मॉडेलने दाखवली आहे. उद्या मात्र पुन्हा एकदा हे पावसाचं वातावरण म्हणजे 21 तारखेला जवळपास पुण्याच्या दक्षिणी भागापर्यंत वाढणार आहे. साताऱ्याच्या बऱ्याच भागात हे असणार आहे. आणि विशेष म्हणजे या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण कोल्हापूर आणि सांगलीच्या काही दक्षिण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट आपल्याला 21 तारखेला होताना दिसेल. पुन्हा सोलापूर, लातूर, धाराशिव या भागातही वातावरण असणार आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील भागातील शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. त्याच वेळेस आपल्याला गडचिरोलीच्या काही भागात देखील पावसाची नोंद होताना दिसणार आहे. 21 तारखेला रात्री उशिरा सोलापूरचा दक्षिणी पट्टा, सांगलीचा काही भाग, कोल्हापूरचा काही भाग या ठिकाणी आपल्याला पावसाची नोंद होताना दिसते. उर्वरित महाराष्ट्रात किरकोळ पावसाच्या नोंदी होतील. 22 तारखेला देखील आपल्याला सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम, पूर्व रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागामध्ये पावसाची नोंद होताना दिसते. या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. म्हणजे स्पष्ट दिसतंय की पावसाचा जो प्रभाव आहे तो केवळ या काही भागातच असणार आहे. इतरत्र ढगाळ परिस्थिती फार तर असू शकते. त्यामुळे 21-22ला देखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा दक्षिणी भाग, सांगलीचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार पाऊस होईल. गारपीट देखील असणार आहे. याचा हलका प्रभाव धाराशिव आणि सोलापूरच्या दक्षिण पट्ट्यात देखील असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या भागातील प्रभाव 23 तारखेला कमी होईल. 24 तारखेला देखील महाराष्ट्रात सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात. वादळी पाऊस असणार आहे. सातारा आणि कोल्हापूर, सांगली पट्ट्यामध्ये 24 तारखेलाही पावसाची नोंद होऊ शकते. तुरळक स्वरूपात नाशिक जिल्ह्यातही पावसाची नोंद होऊ शकते. कोल्हापूर आणि सांगली, सोलापूर परिसरामध्ये 25 तारखेला तुरळक पावसाची नोंद होणार आहे. आणि आपण जो अंदाज बघितला आहे हा केवळ आयकॉन मॉडेलचा आहे. ECMWF मॉडेलने मात्र आज महाराष्ट्रात बहुतांश भागात स्थानिक स्वरूपाचं वातावरण होऊन पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. उद्या मात्र आयकॉन मॉडेल सारखाच अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव याच जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होईल. 22 तारखेला देखील कोल्हापूर दक्षिण, सांगली दक्षिण, सोलापूर दक्षिण भागातच पावसाची नोंद होईल. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. 23ला ECMWF मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी दाखवलंय. 24ला अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागात ढगाळ वातावरण राहील. 25 तारखेला कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती, तुरळक पावसाची नोंद होईल. सारांश स्वरूपामध्ये आजचा पावसाचा अंदाज पुन्हा एकदा बघू आपण. सावंतवाडीपासून कणकवली या संपूर्ण भागामध्ये, साताऱ्यासहित सांगली, मिरज भागापासून या भागात महाराष्ट्रात पावसाची नोंद आज होण्याची शक्यता आहे. थोडं उशिरा सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात देखील पावसाची नोंद होईल. धाराशिव दक्षिण आणि सोलापूरच्या काही भागात देखील आज पावसाची नोंद होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.